असं नका करू, थोडं तरी खा ना. काय झालं? काय सांगायचं तुम्हाला? वहिनी, अगं दादाच्या डोळ्यात अश्रू. तू तू विचारलं नाहीस तो का रडतोय म्हणून? मला लक्षात आलंय तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय, पण नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला ते नाही कळतंय हो मला. काय काय म्हणताय तू? बरं राहू दे. वहिनी, दादाला बोलतं कसं करायचं हे मला चांगलं माहिती. थांब थांब, एक मिनिट आले दादा. घे. हे बघ, तुला जे काही बोलायचं आहे ना ते लिहा. अरे दादा, तुला बोलता येत नाहीये, लिहिता तर येतंय की नाही? लिह. कामिनी, अगं वहिनी, आज काय करतेस? म्हणजे डॉक्टरांनीच सांगितलंय ना, दादाला स्वतःहून सगळे प्रयत्न करायला हवेत की नाही? त्याला बरं नाही का व्हायचंय? ए दादा, अरे तुला बरं नाही का व्हायचं? मग लिह दादा. हे घे, हे बघ, असं उघडायचं. हे बघ, लिह. लिह. असू दे. अरे देवा, तुला लिहिताही येत नाही, तुला बोलताही येत नाहीये. अरे कशासाठी मग सगळा हा असला आटापिटा चाललेला आहे? का म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा? कामिनी, बास.